विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरिओम तत्सत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू आहे आणि ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आपण वेदांताचं चिंतन केलं पाहिजे असं माझ्या श्री गुरूंचं म्हणणं आहे. 2 दिवसापूर्वी मी त्यांना फोन केला. त्यावेळी ते मला म्हणाले की ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांतच सांगितलं आहे आणि वेदांत शब्दाचा अर्थ आहे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. म्हणजे मी आनंदाचा ठेवा आहे हे कळलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काय आहे, वेदांताचा खऱ्या अर्थाने आपल्याला उपयोग झालेला नाही असा एक आतमध्ये विचार येतो. मग पूर्ण व्हावं, आत्मस्वरूपाशी ऐक्यरूप व्हावं आणि त्या वेदांताचा पूर्ण उपयोग करून घ्यावा अशी त्या वेदांत कर्त्याची पण इच्छा आहे. आणि वेदांत करता जेव्हा आपल्याला श्रीगुरु रूपात भेटतो त्यावेळी त्याची पण तीच इच्छा आहे. म्हणून आपण मज हृदयी सद्गुरू ही ओवी पाहिली. आणि आता पुढची ओवी असं सांगते की जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. की जैसे अंजन डोळ्या भेटे, जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अंजन म्हणजे एक काजळ एक प्रकारचं घातलं असता आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते असं म्हणलंय. आणि त्या दिव्य दृष्टीला धनाचा साठा हा पाहता येतो, तो जरी जमिनीत असला तरी, अशी एक भाषा आहे. तसंच मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. मग आपण जिथे पाहू तिथे आपल्याला महानिधी म्हणजे आपल्याला धनाचा साठा मिळण्याची व्यवस्था असते. माऊलींना आपल्याला व्यावहारिक धनाचा साठा काही देण्याची इच्छा नाही. कारण पुढे शंकर आपले महाराज खंदारकर म्हणतात, अधिकारी शिष्याला श्रीगुरूचा लाभ झाला असता अज्ञानाने आवृत्त झालेले ब्रह्म आत्मत्वाने प्रत्यक्ष होते. भाषा थोडी अवघड झाली की जणू काही आवृत असलेले ब्रह्म श्रीगुरूंच्या साह्याने म्हणजे त्यांच्या उपदेशाने आत्मत्वाने या शब्दाचा अर्थ व्यष्टी सापेक्ष. ही भाषा काय आहे, आत्मत्व हे व्यष्टी सापेक्ष बोलले गेलेलं आहे आणि ब्रह्मत्व हे समष्टी सापेक्ष. तर व्यष्टी सापेक्षतेने मला अनुभव आला पाहिजे. जो अभ्यास करतो त्याचंच अविद्या निवृत्त होते, त्याचंच अज्ञान निवृत्त होण्याची व्यवस्था आहे. म्हणून मी हा आनंदाचा ठेवा आहे हे प्रत्येकाला वेगळेपणाने कळण्याची गरज नाहीये. जो प्रत्येक जण अभ्यास करील त्यालाच कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून मला अभ्यास केला पाहिजे, म्हणून आत्मत्वाने प्रथम लाभ झाला पाहिजे. आणि तो आत्मत्वाने होणारा लाभ जो आहे तो विशेषत्वाने झालेला असतो. सामान्यत्वाने ब्रह्म सगळ्यांनाच ज्ञात आहे. कारण मी असावं, नंतर मला प्रत्येक गोष्ट कळावी आणि मला सुख असावं, या पद्धतीने सतत देहाच्या पातळीवर मला ब्रह्माचा अनुभव आहेच आहे. पण तो अनुभव काही मला आनंदाकडे घेऊन जात नाही. म्हणजे सारखा 100% जो आनंद आहे रोजच्या दिवशी दिवशी मला जो आनंदाचा अनुभव आहे तो काही मिळत नाही. मग आनंदाचा अनुभव मला अभ्यास करावा लागतो श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या अभ्यासातनं मग मला आनंदरूपता येण्याची व्यवस्था होते. आता हे जे काय आहे ते अधिकारी शिष्याला शक्य आहे. कारण आता हळूहळू अधिकाराची भाषा ज्ञानदेव बोलायला लागलेले आहेत. आणि कुठलाही ग्रंथ घेतला की त्याचं अधिकार सांगावाच लागतो. अधिकार जर का कळून घेतला नाही तर मग काय होतो, तो नेणत्याचा परमार्थ होतो. जाणत्याचा परमार्थ काय आहे की त्यांनी अधिकारी व्हावं. आपण कुठल्याही नोकरीला जायचं म्हणलं तर त्या नोकरीच्या ॲडमध्ये त्याची अहर्ता असते की काय आहे की मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे किंवा टायपिस्ट पाहिजे, वॉटर इट मे बी. पण हे असे जी काय अधिकार आहे तो आपल्याला कमवावा लागेल आणि तो अधिकारी काय आहे हे ज्ञानदेव सांगणार आहेत. म्हणून इथे आवृत्त झालेलं जे ब्रह्म आहे वास्तवात आवृत्त झालेलं नाही, पण जणू काही आवृत्त झालेलं आहे. जसं आपण शेवाळ आणि पाण्याचा दृष्टांत पाहिला की काय आहे, शेवाळाने पाणी झाकून टाकलेलं आहे पण पाणी ॲज इट इज आहे. म्हणून मी आनंदाचा ठेवा आहे हे आहेच. फक्त एवढंच आहे की ज्या कारणांमुळे मी आनंदाचा ठेवा आहे हे मला कळत नाही, ती कारणं दूर करायची आहेत. म्हणून कारणं दूर करणं इज इक्वल टू काय आहे, आनंदाशी एकरूप होणं. रोज झोपेमध्ये कारणं दूरच होत असतात, या वृत्तीची झोपेमध्ये दूर होत असतात. पण सकाळी मी मात्र उठताना जसेच्या तसे विषय परत जसेच्या तशा मनोवृत्तीची जी माझी काल होती तशी घेऊन उठतो. याचाच अर्थ काय आहे की झोपेमध्ये म्हणजे लयचिंतनाने आपल्याला कारणं दूर करता येत नाहीत. मग कारणं कशाने दूर होतील, परंतु तेथीचा विचारची केला पाहिजे साधके, ही समर्थांची भाषा आहे. की तत्वमसी महावाक्य उपदेश नाही बोलिला, म्हणजे ते काय केलं, जप नाही बोलिला. म्हणजे उपदेश या शब्दाचा अर्थ जप.
मग जप करून होणार नाही. तत्वमसी तत्वमसी तिथं त्याचं चिंतनच केलं पाहिजे. आणि हे चिंतन करण्याची जी काय युक्ती आहे ती सगळी युक्ती मला श्रीगुरु देतात. म्हणून श्रीगुरु रूपी अंजन जे आहे त्यांचं समजावून सांगणं हेच अंजन आहे माझ्या डोळ्यात घालणं. म्हणजे आता डोळ्यात नाही तर ते अंतःकरणात असं समजूया. आणि आता पुढची ओवी असं सांगते का चिंतामणी झालिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. किंवा चिंतामणी जर आपल्या हाती आला तर आपण ज्या ज्या काय इच्छा आपल्या अंतःकरणात धारण करू त्या पूर्ण होण्याची व्यवस्था होते. पण माऊलींना हा काय म्हणूया व्यावहारिक सत्तेतला चिंतामणी नको आहे. त्यांनी काय म्हणालंय तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. श्री गुरु रूपी चिंतामणी निवृत्तीनाथ काय आहेत तर श्री गुरु रूपी चिंतामणी आहेत. आणि त्यांनी मी काय झालो पूर्ण काम झालो. म्हणजे माझ्या ज्या अंतःकरणात इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि दुसराही एक त्याच्यामध्ये अर्थ आहे की मी पूर्ण काम होतो याचा अर्थ मला आता कुठलीही इच्छा उरलेली नाही. कारण आत्मस्वरूपाचा विचार करताना असं म्हणलं गेलेलं आहे की एक जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होतं. म्हणजे त्या आत्मस्वरूपाला मी जर जाणलं तर मी सुखरूप माझ्या स्वरूपाला जाणलं आणि मग तिथे मी पूर्ण काम होतो. आणि मग मला माझ्या सुखासाठी कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्तीवर आणि कोणत्याही पदार्थावर हे लक्षात ठेवायचं. व्यक्ती वस्तू आणि पदार्थ या तीन गोष्टी आपल्यासमोर येतच राहतात. त्या कुठल्याही गोष्टींवर मला आनंदासाठी अवलंबून राहायची आवश्यकता पडत नाही. म्हणून सच्चित आनंदरूप अशी जी भाषा बोलली जाते त्यातली आनंदरूपता जी आहे ती पदार्थ निरपेक्ष आहे. ती पदार्थ सापेक्षता नाही. आपल्या ज्या व्यावहारिक सत्तेतल्या सगळ्या ज्या इच्छा असतात त्या सगळ्या पदार्थ सापेक्षित इच्छा आहे की हे माझं काम होऊ दे ते माझं होऊ दे. आता गणपतीचे दिवस आलेले आहेत. कारण नवस बोलण्याचा एकच काय आहे देवता आहे की त्याला नवस बोलला असता सगळ्या त्या काय होतात इच्छा पूर्ण होतात. पण गणपती सुद्धा काय म्हणतो की बाबा रे तू त्वम कालत्रयातीतः अवस्थात्रयातीतः म्हणतो. पण तू तसाच आहेस तर तू आणि मी दोघं आपण एकत्र नांदूया ना एकरूप होऊन. मी आहेस तसा. ही जी काय भाषा आहे गणपतीची तीच भाषा कोणाची आहे श्रीगुरूंची आहे. श्रीगुरूच काय होतात गणपती श्रीगुरूंच्या रूपात माझ्यासमोर येतात आणि मला ते सतत मार्गदर्शन करत असतात. म्हणून इथे आपल्याला विषयांच्या इच्छा म्हणजे माझ्या व्यावहारिक सत्तेतल्या इच्छा पूर्ण करण्याचं श्री गुरु हे गॅरेज नाही हे लक्षात ठेवायचं. आणि गॅरेज म्हटलं की त्याला काय येतो एक मेकॅनिक येतो. म्हणून श्रीगुरूंना काय येतो मेकॅनिकचा दर्जा येतो. तर श्रीगुरु आपल्या व्यावहारिक सत्तेतील अडीअडचणींना दूर करत नाहीत. ते मार्गदर्शन करतील कदाचित आपल्याला की बाबा रे असं असं आहे. कारण त्यांना खूप अनुभव असतो व्यावहारिक सत्तेत सुद्धा. पण ते मात्र सतत त्यांची इच्छा जी असती ती आनंदरूप करण्यासाठी असती. म्हणून आजच्या अभ्यासाची जी ओवी आहे ती आपल्या महत्वाची ती अशी आहे म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. त्यातला दुसरा जो ओवीचा चरण आहे म्हणजे तिसरा आणि चौथा तो जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तर ते उदाहरण आधी आपण पाहूया आणि मग मूळ सिद्धांताकडे जाऊया. की शाखा पल्लव म्हणजे फांद्या आणि फुलं आणि पानं यांना जर का संतोष पावावा अशी इच्छा असेल तर पाणी त्या पानांना फुलांना आणि फांद्यांना देऊन उपयोग नाही. तर पाणी मुळाला द्यावं लागतं. कारण मिनरल्स सगळी कुठे असतात ती सगळी मातीत असतात आणि ती मुळं सगळी मातीत असतात. आपण जर तिथे पाणी घातलं तर ते वरपर्यंत पाणी पोचण्याची व्यवस्था आहे. ऑस्मोसिस नावाचा काय आहे एक सायन्सचा सब्जेक्ट आहे तोही विचारात घ्यावा. म्हणजे शाखा पल्लवाला जर का संतोष द्यायचा असेल तर पाणी मूळ सिंचन करावं लागतं. तसंच श्री गुरु काय करतात माझा अध्यात्म विचार आनंदरूपतेपर्यंत पोचवण्याचं काम करतात. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे म्हणजे आधी जाणते व्हा. अजाणत्याने केलेला परमार्थ कधीही आपल्याचा सक्सेस होण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून आधी जाणते व्हा आणि जाणते होऊन काय करा गुरुचं भजन करा. तर भज शब्दामध्ये काय आहे भज शब्द हा धातू आहे. भज हा धातू आहे. तर भज शब्दामध्ये एकरूप होणे हा सुद्धा विचार आहे. जसं आपण भजन करणे हा विचार करतो की आम्ही काय करतो आरती म्हणतो नंतर देवाची भजनं म्हणतो. पण त्याचा उद्देश काय आहे
भजन म्हणण्याचा उद्देश एकच आहे की भजन करणारा, ज्याचं भजन चालू आहे ती देवता म्हणजे विठ्ठल म्हणूया, त्या देवतेशी मी एकरूप झालो पाहिजे. म्हणजे ते भजन म्हणता म्हणता माझी अंतःकरण वृत्ती विठ्ठलमय झाली पाहिजे. अदरवाईज ते भजन काही चाललेलं नाही. हे आतमध्ये लक्षात आलं पाहिजे की एक अंतःकरण वृत्ती भजन म्हणते तोंडानी आणि त्यानंतर ती अंतःकरण वृत्ती निघून जाते दुसरीकडे कुठेतरी. याला भजन म्हणत नाहीये. भज शब्दामध्ये काय आहे? एकरूप होणे आहे. आणि ते एकरूप व्हायचं भजन जे करायचं आहे, मुख्य आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं जे भजन आहे ते मला कसं करायचं हे श्री गुरु सांगतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. म्हणजे त्या वेळेसच कृतकृत्य होण्याची व्यवस्था आहे. कृतकार्य शब्दाचा अर्थ काय? कृतकृत्य. आपली व्यावहारिक सत्तेतली कृतकृत्यता नाही. कारण ती कशी असते, काही काळ एक इच्छा आपल्या निर्माण होते आणि मग ती पूर्ण झाली की मी काय म्हणतो, चला काय झाला, मला माझ्या मुलीला मुलगा झाला, मी कृतकृत्य झालो. परत आणखीन पुन्हा कृतकृत्य होण्याची वेळ येतेच. काही ना काहीतरी काढतो मी आणि त्यानंतर परत कृतकृत्य व्हावं अशी एक माझ्या मनात इच्छा होते. पण ही जी अध्यात्म चर्चा आहे म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव आहे, तो अनुभव आला असता वरच्या ओवीचा विचार करा. कृतकृत्य होण्यासाठी आणखी कोणत्याही विषयाची गरज पडत नाही. म्हणून काय करा, जाणतेने गुरु भजिजे. असं जाणतेपणाने तुम्ही गुरुंना भजा, म्हणजे गुरु सांगतील तसंच करा. हे थोडक्यात इथं लिहिलंय. श्री गुरु अध्यात्म ज्ञान आणि त्या योगाने प्राप्त होणारी कृतकृत्यता. अरे याचं महत्व मला पटलं पाहिजे. हे महत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ही ओवी काही माझ्या अंतःकरणात प्रकाश पाडू शकणार नाही. मग आपल्याला नक्की श्री गुरूंकडे जायचं म्हणजे नक्की काय करायचं हा विचार करायची गरज आहे. कारण कृपेचा विचार केला की आपण म्हणतो की 4 कृपांची अत्यंत आवश्यकता आहे. एक ईशकृपा आहे, एक श्री गुरु कृपा आहे, एक शास्त्र कृपा आहे आणि एक आत्मकृपा आहे. हा क्रम दिलेला आहे की श्री गुरु कृपा पहिली, श्री गुरु ईश कृपा आहे. ईश्वर माझ्या समोर श्री गुरूंची काय म्हणूया आठवण आणून देत असतो. जर का मी अभ्यास करत असेल तर तो आणून देतो आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये तो श्री गुरु माझ्यासमोर आणून ठेवतो आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुग्रह मला जेव्हा होतो त्यावेळी त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेण्याची म्हणजे त्यांच्याकडनं मला समजून घेण्याची एक इच्छा आतमध्ये निर्माण होते आणि मी त्या दिशेने मी माझा अभ्यास करायला लागतो. पण त्याच्यासाठी आधी काय म्हणतायत ते जाणते व्हा. समर्थांचं म्हणणं आहे, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. त्यांनी आशीर्वाद देऊनच ठेवलाय की अजाणत्याचा परमार्थ हा कधीही या जीवनात यशस्वी होण्याची व्यवस्था नाही. अजाणत्या परमार्थाचं एक उदाहरण देतो. माझं आजोळ नाशिक आहे. त्या व्हिक्टोरिया ब्रिज आहे रविवार कारंजावर तिथे, आणि त्याच्या तिथे एक दत्त मंदिर आहे. ते माझ्या आजीचं आहे. मी 8-10 वर्षाचा असताना तिथं गेलेलो असताना त्यावेळी मी काय पाहत होतो ते मला आज लक्षात आलं येता येता. ते असं होतं की एक पुराणिक यायचे दत्त मंदिरामध्ये आणि ते प्रवचन करायचे तिथे आणि तिथे ऐकायला यायचे बरेच जण. त्यात खूप बायकांचं जास्त तिथं संख्या होती, तेही मान्य होतं. आणि त्या बहुसंख्य बायका कशा होत्या तर त्या वाती वळत बसायच्या. म्हणजे लक्षात घ्या, ते काय सांगत होते त्याच्याकडे काही लक्ष नव्हतं. बरं ते आल्यावर काय करत होते तर ते आल्यावर पहिल्यांदा 4 टोपल्या तयार करायचे, समोर ठेवायचे. म्हणजे काय, तांदूळाच्या याच्यात तांदूळ टाका, गव्हाच्या याच्यात गहू टाका. म्हणजे ते सुद्धा सांगणारे होते ते पोटार्थीच होते. आणि त्यानंतर हे समोर जी सगळी मंडळी बसलेली होती तर त्यातले 80% व्यक्ती वाती वळत होत्या. आता हा वाती वळण्याचा जर परमार्थ मी केला तर तो जाणत्याचा परमार्थ कसा होईल. म्हणजे ते तिकडं सांगत होते, नंतर इकडं हे वाती वळत होते आणि अभ्यासाचा काही दोन्ही ठिकाणी विचार नव्हता. असाच माझा काहीसा परमार्थ असतो की ते वाती वळत होते म्हणून जाऊ दे, पण माझी अंतःकरण वृत्ती या 1 तासात जर का बाहेर निघून जात असेल अभ्यास करता करता तर मी सुद्धा काय आहे, वातीच वळतोय. असं वाती वळणं हळूहळू काय झालं पाहिजे, अभ्यासाच्या निमित्ताने ते कमी झालं पाहिजे. आणि ते जर कमी होत नसेल तर परमार्थ काय आहे आपला जसा चालला पाहिजे तसा चाललेला नाही. त्यासाठी काय करा, इनिशियली स्टेजला जाणते व्हा. आणि इनिशियली स्टेजला जाणतं व्हायचं असेल तर आपल्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना ही करावी लागेल. आणि ती जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत माझं चित्त शुद्ध आणि शांत होत नाही. आणि ते चित्त शुद्ध शांत होत नाही तर मला श्री गुरु काय सांगतात हे कळण्याची व्यवस्था नाही.
म्हणून मला समजूनच घ्यायचं असेल तर साधनेची वर्म समजून घेणं हे श्रीगुरूंचं आपल्याकडे काय आहे, लक्ष आहे, याचं लक्षण आहे. मी श्रीगुरूंना साधनेची वर्म विचारावी आणि ती वर्म विचारल्यानंतर मग मी तसं माझं जीवन जगावं. तर याला म्हणतात जाणत्याचा परमार्थ. श्रीगुरू, संत, माऊली हे सांगत असतात, आपल्यापुढे अनेक विचार मांडत असतात, पण त्या विचारांची पाठराखण माझ्या अंतःकरणात झाली पाहिजे. आणि ती पाठराखण जर व्हावी असं वाटत असेल, हवे असलेल्या विचारांची, श्रीगुरूंच्या विचारांची, तर माझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या नको असलेल्या विचारांची काय झाली पाहिजे, बाजूला करणं मला जमलं पाहिजे. ते नको असलेले विचार बाजूला करण्यासाठी मला भक्ती, नाम या गोष्टीचा अवलंब करावा लागेल. आणि तुकाराम महाराजांचं म्हणणंच आहे, भक्ती नामे विण तुका म्हणे अवघा क्षीण. म्हणजे भक्ती आणि नाम या दोन गोष्टींचा विचार मी केला नाही तर मग काय आहे, माझ्या अंतःकरणामध्ये श्री गुरु काय सांगतात हे जाणून घेण्याची व्यवस्था नाही. समर्थही म्हणतायत आपल्याला, मी पण जाणोनी त्यागावे. आधी तुम्ही काय करा, जाणून घ्या, मीपणा टाकायचा आहे न का टाकायचा आहे असा आतमध्ये विचार करा. कारण हा मीपणा काय करतो, माझ्या अंतःकरणामध्ये मी केलं माझ्यामुळे होतंय असं सतत चिंतन करायला लावतं. आणि असं सतत चिंतन केल्यामुळे मी सुखी होतो किंवा दुःखी होतो. आणि मला सतत मात्र काय पाहिजे, सुखच पाहिजे. आणि सतत सुख पाहिजे असेल तर म्हणजे काय पाहिजे, आत्मसुखच पाहिजे. मग असं जर असेल तर मग मला काय केलं पाहिजे, तुका म्हणे भक्ती नामे विण अवघा क्षीण. म्हणून नामस्मरण ही जी भक्ती आहे ती कशी करावी, बैठकीचं नाम कसं घ्यावं, चालतं बोलतं नाम कसं घ्यावं, मी केव्हा केव्हा नाम घेऊ शकतो, मला कळतच नसेल. मी नोकरी करतोय, मी हे करतोय, उद्योगधंदा करतोय, हे सगळं करतोय, मान्य आहे, पण मला नामस्मरण केव्हा घ्यायचं हे कळत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. मग ते मला सांगतात समजून, अरे तुला नोकरी आहे, धंदा आहे, मग तू काय कर, तुला जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मध्ये मिळेल तेव्हा तेव्हा तू नाम घे, तेव्हा तेव्हा तू अभ्यास करायचा प्रयत्न कर, तेव्हा तेव्हा तू आत्मविचारांचा अवलंब कर. हे जे काय सांगणं आहे ना, हे जाणता होण्याकडे जाण्याचं लक्षण आहे. आपल्याला जाणताच जर व्हायचं असेल तर साधनेतल्या प्रत्येक प्रक्रिया आणि त्याचा जो होणारा परिणाम आहे हा आपल्याला कळला पाहिजे. आपण तसं केलं पाहिजे साधन, आणि तसा तसा त्याचा परिणाम संत सांगतायत तसा तो कळला पाहिजे, श्रीगुरु सांगतायत तसा परिणाम आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे ते जर म्हणत असतील की तू नामस्मरण जर निष्काम घेतलं तर तू काय होशील, आतमध्ये तुझ्या चित्ताची शुद्धी होईल आणि तुझ्या चित्ताची शांती होईल. आता ही चित्ताची शुद्धी आणि शांती मला जर करून घ्यायची असेल एका नामस्मरणाच्या साहाय्याने, तर मला ते नामस्मरण घ्यावं लागेल. जोपर्यंत मी ते नामस्मरण घेत नाही तोपर्यंत काय आहे, मी जाणता होणार नाही. ते साधन करणं आणि त्या साधनेचा जो इफेक्ट आहे त्यामुळे माझं कर्म जे आहे ते निष्काम झाल्यामुळे मी प्रत्येकाला अपेक्षेशिवाय उपयोगी पडेल. मी नंतर देवाची भक्ती अपेक्षेशिवाय करेल. हे जे काय आहेत परिणाम नामस्मरण भक्तीचे, ते मला आत तयार झाले पाहिजेत. माझ्या देवाकडच्या ज्या मागण्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत. हळूहळू त्या पूर्ण मागण्या काय झाल्या पाहिजेत, डिसॅपियर झाल्या पाहिजेत. हे घडत नाही. त्याचं कारणच काय आहे की श्रीगुरु मला साधन देतात, संत मला साधन देतात, पण मी तसा त्याचा फॉलोअप घेत नाही. आणि तो फॉलोअप घेतला नाही तर मला काय आहे, या गोष्टी म्हणजे आनंद रूपता हे कळण्याचा विचारच नाही येणार पक्का मनात. म्हणून साधनेच्या मूलभूत गोष्टी, प्रक्रिया या समजावून घेण्याची गरज आहे. म्हणूनच तर संत म्हणतात, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष भले. आता ये रे ते रामकृष्ण हरी, हेच त्याचं उत्तर, की आपल्याला समजलं पाहिजे. व्यावहारिक सत्तेमध्ये आपण म्हणतो ना की मला हे समजलं पाहिजे आणि मला ते समजलं पाहिजे. मग आपण इथे बसताना मात्र का बरं समजलं तरी चालेल, नाही समजलं तरी चालेल, अशी का अंतःकरणामध्ये इच्छा असावी. मला प्रत्येक गोष्ट इथे ज्ञानेश्वरीत जी माऊली सांगते ती मला समजली पाहिजे. आणि ती समजून घ्यायची असेल तर ज्याला समजली आहे त्याला विचारावं. हा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत मला असं विचारण्याचं धारिष्ट्य नाही, त्याचं कारणच आहे की श्रीगुरूंनी सांगितलेल्या गोष्टी या माझ्या अंतःकरणामध्ये नीट मी आकलन करून घेतलेला नाहीत. आणि त्या गोष्टींविषयी आकलन करायचं असेल तर मला अभ्यास करावा लागेल. आणि मला अभ्यास करून काय ज्या शंका येतील त्या त्यांना विचारल्या पाहिजेत.
असं जे काय आहे ते अभ्यासाचं एक तंत्र मला विकसित करावं लागेल आणि हा जाणत्याचा परमार्थ आहे. तरच माझं कृतकृत्य होण्याची व्यवस्था आहे. नुसती पारायण करून काही भागणार नाही. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं कितीही पारायण केलं तरी सुद्धा मुक्त होण्याची व्यवस्था नाही, आनंदरूप होण्याची व्यवस्था नाही. पारायण सकाम असेल तर त्या त्या इच्छा नशिबानी पूर्ण होतील, पारायण निष्काम असेल तर चित्ताची शुद्धी होईल आणि शांती होईल. पण माऊलीच खुद्द म्हणते, तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग अस्तीची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपणची केली. मग माऊलीच जर म्हणत असेल, म्हणतीये की विचारुनी अहंकारू सांडा, विचारुनी शब्दामध्ये विचारा आणि विचार करा दोन्ही भाषा आहे, की श्री गुरूंना विचारा आणि स्वतः विचार करा आणि अहंकार काय करा, बाधित करा. सामान्य अहंकार हा काही त्रास देत नाही, पण विशेष अहंकार जो आहे मी करणारा तो मात्र काय आहे, त्रास देतो. त्या अहंकारातनं बाजूला व्हा. सामान्य अहंकार हा व्यवहार करण्यासाठी आपल्याला आवश्यकच आहे. तरच आपण आपलं कल्याण करून घेऊ शकतो. माझं कल्याण करायला दुसरा कोणीही येणार नाही. त्या TV सिनेमामध्ये दाखवतात की त्या देवानी डोक्यावर हात ठेवला आणि याला कळायला लागलं. कधीही अशी कळण्याची व्यवस्था नाही. असे मग काय झालं असतं, मग हे महाराज का निर्माण होतात आपल्या इथे नको असलेले, कारण आपणच त्यांना फसवून घ्यायला काय होतो, पुढे तयार होतो. माऊलींनी कुठेही ज्ञानेश्वरीत असं म्हणलेलं नाहीये की डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं काम झालं. स्वतःचा अभ्यास स्वतः करावा लागलेला आहे. या जन्मात नाही तर मागच्या जन्मात, कुठल्या तरी जन्मात करावा लागेल, तरच मी आनंदाशी एकरूप होईल. म्हणून साधनेमध्ये आपण काय म्हणूया, नेणतेपणा अजिबात ठेवायचा नाही. तो नेणतेपणा ठेवला नाही तर कृतकृत्यता आहे आणि तो जाणतेपणा मात्र श्री गुरूंकडनंच मिळतो. मग यासाठी समर्थांचं म्हणणं जे आहे ते आपल्याला मनाच्या श्लोकाच्या निमित्ताने पण लक्षात येतं. त्यांनी एके ठिकाणी म्हणलंय, अहंता पापिणी नसो दे. आता ही जी पापिणी म्हणलं, अहंतेला काय म्हणले, पापिणी म्हणले, त्याचं कारणच आहे की ही जी अहंता आहे ती मला सतत सतवते माझ्या आनंदाकडे येण्यासाठी. माऊलींचं म्हणणंच आहे की आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभास जो. पण या विश्वाच्या आभासात काय आहे, विश्वाच्या आभासात अहंता आलेली आहे माझ्या दृष्टीने. कारण का, आत्मत्वाने बोध झाला पाहिजे ना, असं वरच्या ओवीचं म्हणणं आहे. आणि आत्मत्वाने बोध होण्याच्या अडचणी काय आहेत, तर ही जी विशेष रूपाने असलेली अहंता आहे, मी सतत जे काय भजन चालू आहे सतत, तर ते भजन मला हळूहळू मी वर्ण कोणाला केलं पाहिजे, ती सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करून ती जी काय कर्माची जी भाषा आहे ती सगळी भाषा त्याला देऊन टाकावी आणि मी काय व्हावं, मी आकर्ता व्हावं. मुख्य कर्म काय आहे विश्वनिर्मितीचं, त्या ईश्वराने केलं आणि त्या ईश्वराने निर्मिती करून सुद्धा त्याला त्याचा अहंकार नाही. आणि मी उगाच एखादी खुर्ची इकडची तिकडं करतो, एखादं घर बांधतो आणि बांधताना वाळू त्याचीच, विटाई त्याच्याच, माती त्याचीच, सगळं त्याचंच. आणि सगळं त्याचं करून मी काय म्हणतो, मी हे घर बांधलं बघा. आता काय बघा, अशी भाषा होते तयार की ज्या दिवशी आपल्या घराला टॅक्स येतो त्या दिवशी फक्त आपण काय म्हणावं, एकच दिवस म्हणावं, हे माझं घर आहे, टॅक्स भरावा आणि रामकृष्ण हरी. व्यावहारिक सत्तेमध्ये हे घर माझं आहे, पण पारमार्थिक सत्तेमध्ये ईश्वराचं आहे. तसंच हे घर सुद्धा कोणाचं आहे, ईश्वराचं आहे. त्यामुळे तो कधीही ते घेऊन जाऊ शकतो. ही आशा आतमध्ये पक्की असेल तर, फार वाईट भाषेत बोलतात माझे श्रीगुरू की आपलं मडकं दुसऱ्यांनी धरण्याच्या हात, म्हणजे कारण मी मेल्यावर माझं मडकं मला धरता येत नाही, ते दुसऱ्यांनी धरायच्या आत मी माझा परमार्थ केला पाहिजे. हे लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत मग चाललंय आपलं जाणतेनी नाही चाललेलं, ते कसं तरी चाललेलं असतं. म्हणून अहंता पापिणी नसो दे, हे आपलं महत्वाचं म्हणणं लक्षात ठेवलं पाहिजे की ती अहंता काय प्रकारे घालवावी. त्या अहंतेला घालवायचं असेल तर ते सांगतात मला, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, सर्वांमध्ये तेच तत्व पहा. कारण का, उपाधी रूपाने सगळे जरी वेगवेगळे असले तरी तत्व रूपाने मात्र सगळे आनंदाचेच ठेवे आहेत. मग आनंदाचेच ठेवे असतील तर प्रत्येकाबरोबर तुझं वागणं कसं असू दे, ते द्वेष मोह मत्सराचं नसू दे, हे समजून घेण्याच्या परमार्थातलं लक्षण आहे. की का मी द्वेष करणार नाही त्याचा, कारण त्याच्यामध्ये असलेलं तत्व आणि माझ्यामध्ये असलेलं तत्व हे एकच आहे. आणि हे एकच असल्यामुळे मी त्याचा द्वेष जर केला तर मी माझाच द्वेष केलेला असतो.
हे लक्षात घ्यायचं की त्याच ईश्वराने ही सगळी माणसं निर्माण केली आणि तो त्या आकाराचा झाला. मग असं का माझ्या अंतःकरणामध्ये? त्याचं कारणच आहे की मी एका बाजूला त्या देवघरामध्ये ईश्वराची भक्ती करतो पूजेच्या निमित्ताने आणि तिथून उठलो की मी दुसऱ्याचा द्वेष करतो. आता ही दोन जे भाषा आहेत, दोन सेंटेन्सेस जी आहेत ती एका शेजारी काही शोभत नाहीत. अशांतस्य कुतो सुखम, मी अशांत आहे आणि मी सुखात आहे, या दोन गोष्टी कधीही सेंटेन्सेस आपल्या शेजारी एकमेकांशेजारी जमत नाहीत. म्हणून मला समजून घ्यायची गरज आहे की पूजेच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत करून घ्यायची असेल तर त्यानंतर मी पुढे तिला नामस्मरणाची जोड दिली पाहिजे, मी पुढे तिला निष्काम कर्माची जोड दिली पाहिजे. असं हळूहळू करता करता मी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे कृतकृत्यता आहे. आनंदरूप झालं असता परत कृतकृत्य होण्यासाठी आपल्याला काही करायची गरज पडत नाही. म्हणून अभ्यास जर समजून घ्यायचा असेल तर तो समजून घ्यावा आणि समजून घेता घेता काय होतो तो होत जातो. म्हणून इथे परत एकदा आमच्या श्रीगुरूंनी काही ओव्या लिहिल्या आहेत, त्यातली ओवी पण फार सुंदर आहे. आयशा विवेका लागी श्रीगुरु करावा लगबगी, तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. काय सुंदर ओवी आहे. आयशा विवेका लागी, आता जाणताच जर मला व्हायचं असेल तर मला विवेक करावा लागेल. व्यावहारिक सत्तेत मी करतो तसाच पारमार्थिक सत्तेत करावा लागेल. आणि तो पारमार्थिक सत्तेतला विवेक काय सांगतो की एक ब्रह्मच सत्य असून आत्माच सत्य असून उरलेलं सगळं मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ काय? निर्माण झालेला आहे, काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल, हा एक मिथ्या शब्दाचा अर्थ आहे. मग असं येणारं आणि जाणारं तत्व मला मी आहे हे कसं काय शक्य आहे? कोणाला मी जावं अशी इच्छा आहे? आत्ता या क्षणी माझा मृत्यू झाला तर चालेल अशी कोणाची इच्छा आहे? कोणाची इच्छा नाहीये. आता ती इच्छा नाहीये पण तरी देहाचा मृत्यू होणार आहे, तो कोणत्याही क्षणी होणार आहे. मग आता ती इच्छा देहाच्या संदर्भात येतं का त्याची? हा विचार करायची गरज आहे. ही सगळी जी काय इच्छा जी काय आहे ना ती स्वरूपाकडची आहे, स्वरूपांच्या सतरूपतेकडनं आलेलं आहे. ते सतरूप कसं आहे तर ते त्रिकालाबाधित आहे. म्हणून मी तिन्ही काळात असावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी आणि मला आनंद असावा. ही अंतःकरणात माझ्या उर्मी येत आहेत, त्या कुठून येत आहेत तर त्या मूळ स्वरूपाकडनं येत आहेत. तिकडे जा. त्या उर्मी मला सतत काय सांगतायत की तू तिकडे जा, म्हणजे स्वरूपाशी एकरूप हो. त्या सगळ्या उर्मी तू देहावर लादू नकोस. देहावर ज्या दिवशी तू उर्मी लादशील त्या दिवशी तुला भ्रम होईल आणि त्या दिवशी तुला अहंकार होईल आणि अहंकाराचं फळ तुला सुख आणि दुःख हे मिळणार आहे. तुझ्या बाजूनी जर का निकाल लागले तर तुला बरं वाटेल, तुझ्या विरुद्ध निकाल लागले तर काय होऊन जाईल? तुला दुःख होईल. म्हणून अशा आयशा विवेका लागी, म्हणजे असा विवेक जर का कळून घ्यायचा असेल, श्रीगुरु करावा लगबगी. लगबगी या शब्दाचा अर्थ त्याने श्रीगुरूंना शरण जावे. श्रीगुरु करावा या शब्दाचा अर्थ दोन आहेत. की एक असं असतं की माणूस खूप व्यवस्थित अभ्यास करतो आणि त्याला असं लक्षात येतं की एवढं मी सगळ्या शब्दांचं चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, पण मला आनंदाचा अनुभव काही कळत नाहीये, तो काय आहे ते. त्यावेळी श्रीगुरूंना शरण जावं लागतं. किंवा ऐसी ही कर्मसाम्य दशा, ही माऊलींची ओवी आहे. जेथ होय विरेशा ते तर सद्गुरू भेटे आपैसियाची. म्हणजे जर माझी कर्मसाम्य दशा आली, म्हणजे तिन्ही कर्म संचित प्रारब्ध क्रियमाण ही जर का साम्यावस्थेत आली तर मला श्रीगुरु स्वतःहून अनुग्रह देतात. म्हणजे दोन गोष्टी शक्य आहेत. जर मला कळालेलं असेल तर मी श्रीगुरूंकडे जाण्याची लगबग करावी. म्हणजे काय करावी? घाई करावी आणि मी त्यांच्याकडनं उपदेश घ्यावा आणि त्याप्रमाणे मी माझी कालक्रमणा म्हणजे कृतकृत्यतेकडे करावी. ही महत्वाची लक्षणं आहे. तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. असं का म्हणाले? तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. जोपर्यंत मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे मला कळत नाही तोपर्यंत मला श्रीगुरु आणि संत यांच्यावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवूनच कालक्रमणा करावी लागते अभ्यासाची. म्हणून श्रद्धेचे विषय हे फक्त तीनच आहेत. एक श्रीगुरु, संत आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ, एवढीच श्रद्धेचे विषय आहेत. उरलेली जी श्रद्धा आहे ती सगळी व्यावहारिक श्रद्धा आहे. आणि अंधश्रद्धा तर शब्दच काय म्हणूया डिफाईन होत नाही. कारण श्रद्धा ही नेहमी कशी असते? सत्वर आधारलेली असते आणि ती अंध असण्याची शक्यताच नाही. म्हणून आयशा विवेका लागी काय करावं? श्रीगुरु करावा लगबगी आणि तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. म्हणून तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. त्याने काय होईल? तर मी कृतकृत्य होण्याची व्यवस्था आहे. हेच काय आहे? जाणतेपणाचं भजन आहे.
अभ्यास करावा, त्यांनी संतांचं ऐकावं, श्रीगुरूंचं ऐकावं आणि ते ऐकून मी त्याप्रमाणे माझी जीवनाची कालक्रमणा करावी. याला काय म्हणतात? ॲप्लाय द सिस्टीम. नो द सिस्टीम, ॲप्लाय द सिस्टीम. परमार्थ कुठे अडलेला आहे? ॲप्लाय द सिस्टीममध्ये अडलेला आहे. की काय झालेलं आहे, मला खूप काही कळालेलं आहे सगळं, कारण मी खूप काही ऐकलंय ना. त्या खूप काही ऐकण्याचा परिणाम मला कळालंय, पण ते कळलेलं कसं आहे? ते केवळ शब्दांच्या स्तरावर आहे, पण मला आनंदाचा अनुभव नाही. त्याचं कारण आहे मी तसं ॲप्लिकेशन केलेलं नाही. आणि जोपर्यंत मी तसं ॲप्लिकेशन करत नाही तोपर्यंत मला पारमार्थिक आनंदाकडे जाण्याची व्यवस्था नाही. मला जर का काही आनंदरूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर मी निष्काम देवाचं भजन करून बघावं. त्याच्याकडे कुठलीही मागणी मागणार नाही वर्षभर असा एक निश्चय करावा आणि न मागणी मागता मी त्याचं भजन करावं आणि माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध शांत होतीये का नाही हे चेक करीत जावं. स्वतःला चेक करावं, दुसऱ्याला नाही चेक करायचं. नाहीतर नेहमी काय होतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळच दिसत नाही. असं नाही, मोठं मुसळ असतं आपल्या डोळ्यामध्ये पण ते नाही दिसत. दुसरा कसा चुकला हे सांगण्याकडे काय असतं, खूप मोठी काय म्हणूया शर्यत चाललेली असते. त्याला काही उपयोग नाहीये. अब्दुल कलामांनी एक फार सुंदर वाक्य बोललं की अभ्यासू वाक्य ते भगवद्गीतेचा अभ्यास करत होते असं मी ऐकलेलं आहे. तर ते त्यांनी हिंदीमध्ये फार सुंदर वाक्य लिहिलंय, जब कोई आपको हराने के बजाय आपके साथ साजिश करने लगता है तब आपको समझ लेना चाहिए कि आपकी काबिलियत अव्वल दर्जे की है. हे लक्षात घ्या. म्हणजे मला हराणं आणि साजिश या गोष्टींना काही अर्थच नसतो. तुकाराम महाराजाचं तेच आहे ना, कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा आपुला स्वहिताचा धंदा. म्हणजे काय? कृतकृत्यतेकडे जाण्याचा धंदा. त्यांचं म्हणणं काय? स्वहितामध्ये काय आहे? स्व म्हणजे स्वरूप. माझ्या स्वरूपाकडे जाणं हे जर का असेल तर मग माझ्या तोंडून निंदा का होते? माझ्या तोंडून दुसऱ्याची स्तुती का होते? कारण निंदा आणि स्तुती हा जो विचार आहे ना हा येणारा आहे. ज्याला स्तुती करायची सवय आहे तो निंदा करणार आहे. अंतःकरण वृत्ती शांत का नाही? कारण का? पुन्हा जाणता झालेलं नाही मी. जाणता व्हायचा असेल तर मला काय करावं लागेल? विवेक करावा लागेल, वैराग्याचा अभ्यास करावा लागेल. हे असे पुढे येणारे सगळे जे विचार आहेत ते आपल्याला करावा लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, लक्षात ठेवलं पाहिजे, जनी जाणता भक्त होऊनी राहे. फार सुंदर आहे या मनाच्या श्लोकातलं. जनी जाणता, भक्त कसा पाहिजे? जाणता पाहिजे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. म्हणजे मी आणि ज्याची भक्ती चालू आहे तो राम किंवा श्रीगुरु, या दोघांमध्ये जर का द्वैत असेल म्हणजे मी भक्तीच्या निमित्ताने ज्याची भक्ती करतोय त्याच्याशी मी जर एकरूप झालेलो नसेल तर मी विभक्त आहे. मग विभक्त असेल तर मी भक्त कसा? मग आता आपण काय करावं? स्वीकारावं की मी आत्ता विभक्त आहे आणि विभक्ताचा मी आता भक्त होण्याचा प्रयत्न करील. अभक्ताविषयी मी बोलतच नाही. कारण ज्या अर्थी ज्ञानेश्वरी ऐकायला आलेला आहात, सगळे अभ्यास करायला आलेला आहात, त्यावेळी अभक्त कोणीच नाही इथे. पण आता काय झालंय, विभक्त आहे तर विभक्ताचा काय झाला पाहिजे? भक्त झाला पाहिजे. मग जनी जाणता भक्त होऊनही राहावे. मग आता जनी जाणता भक्त व्हायचं असेल तर पुन्हा जाणतेने गुरु भजीचे. तर मला जाणतं व्हावं लागेल. श्री गुरूंकडनं कसं मी जाणतं व्हावं याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तोपर्यंत काय आहे, जनी जाणता भक्त मी होऊनही राहे, असं होण्याची व्यवस्था नाहीये. मग काय म्हणतात पुढे की म्हणून अलक्ष्य करू नये. म्हणजे साधक असावा अलक्षी लक्षाचा. तर अलक्ष्य करू नये या शब्दाचा अर्थ की जे अलक्ष्य माझं स्वरूप आहे ते मला वेगळेपणाने कळण्याची व्यवस्था नाहीये. ते एकरूपतेने मला कळतं. मग आता ते एकरूपतेने कळत असेल तर त्या अलक्ष्याकडे जाण्यासाठी मी कुठे लक्ष दिलं पाहिजे हे कळण्याची व्यवस्था श्रीगुरु करतात. त्यांनी काय सांगितलेलं असतं की अलक्षता जी आहे ती सहजच उपलब्ध आहे. पण तू काय झाला आहे, नाही तिथे जास्त लक्ष दिलेलं आहे. म्हणजे कुठे लक्ष दिलेलं आहे? देहादी प्रपंचामध्ये, अहंकारादी जगतामध्ये तू इतकं लक्ष दिलेलं आहे की त्या विषयांना पूर्ण करण्याच्या निमित्ताने तुझी अंतःकरण वृत्ती दुसरा विचार करायला वेळच नाहीये. आत्ता कानिटकर काकांनी सांगितलं नाही का की सकाळपासून मी माझ्या विषयांमध्ये रमायला सुरुवात होतो आणि ज्यावेळी मी रात्री अंथरुणावर झोपायला जातो त्यावेळी माझ्या अंतःकरणात नाम घेण्याची शक्तीच उरत नाही. शक्ती उरत नाही कारण का नाम घ्यायचंच कुठून?
म्हणजे पहिल्यांदाच नाम नाही तर शेवटपर्यंत माझ्या अंतःकरणात नाम कुठून येणार? म्हणून कानात सांगावं लागतं. एरवी नाही कानात सांगावं लागत. शेवटी का कानात सांगावं लागतं? आयुष्यात नाम घेतलं नाही, आता शेवटी तरी याच्या कानात नाम घ्या. म्हणून जाताना रामकृष्ण हरी म्हणतात. हे त्याचं उत्तर आहे. जाणतं व्हायचं असेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल. अभ्यास कसा करायचा. आणि मग फार सुंदर एक ओवी मला समर्थांच्या निमित्ताने मिळाली. जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतुरहित झाले समाधान. की आता हे जाणण्याचा जो विचार आहे तो जाणण्याचा विचार करता करता एक दिवस जाणपण खुंटलं पाहिजे. हे लक्षात घ्यायची गरज आहे. कारण शेवटी जाणणेपणा काय आहे? हा द्वैतातलाच आहे, हे श्रीगुरु मला सांगतायत. हा द्वैतातलाच जर जाणणेपणा असेल तर तू अद्वैत झालासच कसा? म्हणून अहम ब्रह्म ही काय आहे? ही सुद्धा एक जाणल्याचीच खूण आहे त्यांनी सांगितलं. आणि मग अहम ब्रह्म ही जर एक जाणल्याची खूण असेल तर ते काय झालं पाहिजे? जेथ जाणपण खुंटले, ती अहम ब्रह्म म्हणजे मी आनंदाचा ठेवा आहे, तो मी जोपर्यंत आनंदामध्ये विरघळत नाही, म्हणजे जोपर्यंत त्या आनंदाला सहजता येत नाही तोपर्यंत माझं साधन संपलेलं नाही. आपल्याला काय केलं पाहिजे? साधन कसं झालं पाहिजे? की एक उदाहरण देतो की आपण सायकल खेळायला शिकतो. सायकल खेळायला शिकलो की आपल्याला शिकवलेलं असतं की नाही, डाव्या हाताचा ब्रेक दाबला पाहिजे, उजव्या हाताचा ब्रेक दाबला तर सायकल उलटी होईल. मग आपण ज्यावेळी शिकत असतो ना त्यावेळी आपण सारखं अंतःकरणाला बजावत असतो की नाही, डाव्या हाताला ब्रेक दाबला पाहिजे. पण असं करता करता एक वर्ष 6 महिन्यांनी या सगळ्या कृती कशा होतात? सहज होतात. मग पहिल्यांदी कृती जी होती सायकल चालवण्याची ती मी स्वतःला बजावत होतो. आणि जोपर्यंत बजावत होतो ना तोपर्यंत माझं लक्ष काय होतं? सायकल चालवण्याकडं होतं. मग आता काय झालं? मी ती सायकल शिकलो आणि शिकता शिकता इतका सहज झालो ती चालवण्यामध्ये की आता मला मी सायकल चालवतो हे भानही उरलेलं नसतं. हे जे काय सहजता आहे ती सहजता सुद्धा मी आनंदाचा ठेवा आहे या वृत्तीला आली पाहिजे. या नको असलेल्या ज्या वृत्ती असतात ना त्या हळूहळू जेव्हा आपण श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा निचरा करायला लागतो, मी म्हणजे देह, मी म्हणजे कर्ता, मी म्हणजे मरणारा, मी भेद पाहणारा. मी भेद सतत पाहतच असतो. का पाहतो? तर मला नक्की कळलेलं नसतं की हा जीव माझ्या जवळचा आणि हा जीव माझ्या लांबचा असं का माझ्या अंतःकरणामध्ये आहे. त्याचं कारणच आहे की मला या सर्व लोकांचे देह सत्य वाटत असतात पण अधिष्ठान नावाची गोष्ट कळलेली नसते. म्हणून मी हे भेद पाहतो. एकाच सूर्याची आपण तो विचार केला की 100 तळ्यामध्ये प्रतिबिंब पडली तरी सुद्धा सूर्य 100 होत नाहीत. सूर्य काय आहे? एकच आहेत. तशाच ह्या सगळ्या काय आहेत? उपाध्या आहेत शरीराच्या. आणि त्या उपाध्यांमध्ये एकाच आत्मस्वरूपाचं काय झालेलं आहे? प्रगटीकरण झालेलं आहे. आणि तेच जर प्रगटीकरण झालं असेल तर ते प्रगटीकरण मला नको असलेले जे विचार आहेत ते होऊ देत नाही. तर त्या विचारांचा मला निचरा करावा लागेल. त्या विचारांचा नको असलेल्या जेव्हा निचरा होईल तेव्हा मात्र मी कोण आहे हे कळेल. आणि मी कोण आहे हे कळल्यानंतर सुद्धा मला आता त्याला सहजता आली पाहिजे, जशी सायकल शिकायला आणि सायकल चालवायला सहजता आली पाहिजे. आणि ती सहजता येण्यासाठी जेथे जाणपण खुंटले म्हणजे मी आनंदाचा ठेवा आहे हे सुद्धा खुंटलं पाहिजे. तेथे बोलणेही तुटले. मग तिथे मला आनंद झाला या वृत्तीचाही लोप होतो. म्हणजे बोलण्याचा परमार्थ नाही. जर कोणी म्हणलं मला आनंदाचा अनुभव आला, त्याच्या एकदा पाया पडावं आणि परत त्याला भेटायलाच जाऊ नये. तुला आला ना, बरं ठीक आहे. कारण हा बोलण्याचा विषयच नाही ना. कारण बोलणारा ज्याच्याविषयी बोलायचं त्याच्याशी एकरूप झाल्यावर तो बोलणार कुठून? अशी भाषा आहे. म्हणून इथे जसं एखादा म्हणतो मला ते कळालं आणि मला ते कळालं नाही, त्याला कळालेलं असतं. कारण बोलता येत नाही म्हणून कळालं नाही. आणि अहम ब्रह्म हे कळतं एका हद्दीपर्यंत म्हणून कळालं. म्हणून कळालेलं जे आहे ते सुद्धा कसं आहे? ते सुद्धा द्वैताच्या स्तरावरचं आहे. त्या बोलण्याचाही काय झाला पाहिजे? निचरा झाला पाहिजे. ते बोलणंही संपलं पाहिजे. कारण मी सायकल चालवतो, मला सायकल चालवता यायला लागली, बोलणी असतात ही. पण ज्यावेळी तो सहज होतो त्यावेळी तो कुठे बोलायला जातो लोकांशी? सहज टांग मारतो आणि निघून जातो.
म्हणजे याचा अर्थ काय आहे? समर्थांचं म्हणणं, बोलणे सुंदर, चालणे सुंदर. श्री गुरूंचं बघा ना तुम्ही, श्री गुरु बघा, संत बघा, की त्यांचं जे काय बोलणं चालणं असतं अहंकार रहित असतं आणि आपल्याला ते जागोजागी दिसत असतं. मग ते जागोजागी दिसत असेल तर त्याचा पाठलाग करावा. याला म्हणतात जाणते होण्याचा प्रयत्न. असा जाणता जोपर्यंत मी होत नाही तोपर्यंत आनंदाकडे जाण्याचा विषयच निर्माण होत नाही. म्हणून ही अहम ब्रह्म आलेली वृत्ती सुद्धा काय आहे, त्याविषयी बोलणं सुद्धा खुंटलं पाहिजे. आणि समाधान कसं झालं पाहिजे? हेतुरहित झाले समाधान. म्हणजे कुठलाही हेतू शिल्लक न राहता माझं समाधान झालं पाहिजे. म्हणजे कुठल्याही विषयाशिवाय, कुठल्याही गोष्टींशिवाय, कुठल्याही वस्तूंशिवाय मी सहज आनंदात असलं पाहिजे. आणि असं आनंदाचं स्थान मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मला श्री गुरूंकडे जाऊन ते सांगतील तसं मला साधन करण्याची गरज आहे. असं साधन जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत जाणतेनी गुरु भजिजे ही गोष्ट घडत नाही. श्री गुरूंकडे जावं अत्यंत शांत चित्ताने, श्री गुरूंकडे जावं आणि वाहून जावं याला काहीच अर्थ नाही. श्री गुरूंकडे जावं, त्यांच्याशी बोलावं, अभ्यासाचं माझ्या काय ज्या शंका समाधान आहेत त्या करून घ्याव्यात. कारण श्री गुरु आणि संतांचा डिफरन्सच एक आहे की संत आकारण कृपा करतात, ते विचारायच्या आत काही बोलून जातात. पण श्री गुरु नावाचं असं एक अजब रसायन आहे की ते बोलल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर देतच नाहीत. मग आता करायचं काय? आणि असं जर असेल तर श्री गुरूंना बोलतं करायचं काम कोणाला करावं लागणार आहे? तर मलाच करावं लागणार आहे. म्हणून मला जाणतं होण्याची व्यवस्था करावी लागेल. ते मला हिशोब सांगतील सगळा अभ्यासाचा, की कसा अभ्यास करायचा हे सगळं सांगतील. पण ज्यावेळी मी अभ्यास करायला लागेल त्यावेळी त्याच्यामध्ये अडचणी येत जातात. आणि मग त्या सगळ्या अडचणींचं जे निवारण आहे ते मी विचारल्याशिवाय कधी होणार नाही. म्हणून मला विचारण्याची गरज आहे. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे हा जो विचार आहे की आपल्याला जर का आनंदाकडे जायचं असेल तर आपल्याला काय करावी लागतील? ही नको असलेले जे विचार आहेत त्यांची मुळं तोडावी लागतील, तरच मी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. आणि अशी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था ही फक्त श्रीगुरूंच्या ठिकाणी असते, दुसऱ्या कोणामध्येही नसते. एके ठिकाणी ओवीमध्ये फार सुंदर म्हणलं आहे, जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोन्हीमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. आता मला काय व्हायचंय? जाणता व्हायचंय. म्हणजे काय व्हायचंय? शहाणा व्हायचंय. आता शहाणाच व्हायचं असेल तर जाणणे म्हणजे स्मरण. आता जाणणे या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचे ज्ञान. मी आनंदाचा ठेवा आहे हे जाणणे म्हणजे स्मरण आहे. आणि मग नंतर नेणणे म्हणजे विस्मरण. म्हणजे याचा अर्थ मला जर सुखदुःखाचा सतत अनुभव येत असेल तर ते नेणण्याची भाषा आहे. पण दोन्हीमध्ये कोण प्रमाण हे शहाणे जाणती. आता शहाणा कोण आहे? तो जाणतेनी गुरु भजिजे जो आहे, जो जाणतो आणि त्यांचं भजन करतो, तो काय आहे? तो शहाणा आहे. आणि असा शहाणा होण्याचं मला काय आहे? कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य जोपर्यंत मी पूर्ण करत नाही तोपर्यंत काय आहे? मला आनंदाकडे जाण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून आनंदाकडे जर जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आनंदाची गाणी गावी लागतील. आनंदाकडे जाण्याचा प्रवास जो आहे, आनंदरूपतेचा प्रवास जो आहे तो आपल्याला करावा लागेल. मग तो करावा लागेल तर ज्ञानेश्वरांची सुद्धा एक भाषा आहे की सुखाची लेवनी अंगे सळीत जगाते. फार एक ओवी सुंदर आहे. त्यातले हे 2 चरण आहेत. आणि त्यांनी गोष्ट सांगताना फार सुंदर सांगितली होती. ती अशी होती की सुखोपंत आणि दुःखोपंत ही 2 मायेची लेकरं आहेत. आणि ही जी लेकरं आहेत ना, तर त्यातलं एक लेकरू जे आहे दुःखोपंत, ते काय म्हणालं मायेला म्हणजे आईला, की काय होतं, मी ज्या ज्या घरात जाईल त्या त्यावेळी काय होतं, आम्ही दोघं जाताना सुखोपंताला घरात घेतात लोक. आणि मला मात्र काय म्हणतात, तू दारातच थांब, तू काय आमच्याकडे येऊ नकोस असं म्हणतात. पण तू असं कर, काय करू, की ह्याचे जे काय अंगरखे आहेत ना ते मला दे आणि माझा अंगरखा त्याला दे. मग याचे कपडे मला दे, माझे कपडे त्याला दे, मग बघू काय होतंय ते. मग ती म्हणते ठीक आहे. मग आता काय होतं, दोघं कपडे बदलतात आणि दोघंही दारात जातात. पण काय झालं, त्या दुःखोपंताला सगळे घरात घेतात. हे दुःख कसं आहे, ग्लॅमरस आहे. ते कसं येतं, सुखाची लेवणी अंगे. म्हणजे आपल्याला समजून येत नाही की माझं काय आहे, हे विषयजनित सुख जे आहे ना हे कसं आहे, तर ते सुखाची लेवणी अंगे पुढे येतं.
आणि सुखाची लेवणी अंगे पुढे येतं दुःख आणि काय करून जातं, त्या दुःखाला मी कवटाळून बसतो. कारण का, तो विषय कसा आहे, सुखाची अंग लेवून आलेला आहे. कारण काय आहे, सुख कसं असतं की सध्याला ते मात्र मला आनंद देतं, पण नंतर परिणामी मला काय देतं, परिणामी मला दुःखच देतं. आपण म्हणतो ना, एखादा डायबिटीज झालेला पेशंट आहे आणि मग त्यांनी काय केलं, त्याला साखर खाऊ नका असं म्हणलेलं आहे. मग तरी सुद्धा काय आहे, साखर खाण्याची चूक तो करतो. का करतो, तर जिभेच्या सुखासाठी. जिभेच्या निमित्ताने त्याला काय होतं, इंद्रियांच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि सुख होतं. साखरेने सुख होण्याचं कारणच नाही, नाहीतर भरपूर साखर खाऊन सुखी झाले असते सगळे. पण तसं होत नाही, कारण साखर हा एक विषय आहे. चहा सुद्धा हा एक काय आहे, विषय आहे. पण विषयाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत झाल्यावर सुख होतं, हे श्री गुरु सांगतात. आणि इथे मात्र ही जी गोष्ट काय सांगतीये, की हे जी काय दुःख आहेत ही सुखाचा अंगरखा घालून येतात आणि मात्र कसे तरी मळकट कपडे घातलेला सुखोपंत आहे त्याला मात्र दारातच ठेवतात. त्याचं कारण काय आहे, की माणसाला कळतच नाही की वरवर काय आहे. त्याला वाटतं हा चला आत्ता बरं वाटतंय ना विषयांच्या निमित्ताने, मग पुढं बघू. पुढं बघू म्हणता म्हणता जायची वेळ येते, पण काही आनंदाकडे जाण्याची व्यवस्था मी करतच नाही. मग अशी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था मला जर करायची असेल, तर मला आनंदाकडे जायचं असेल तर मला श्रीगुरूंकडे गेलं पाहिजे. आणि श्रीगुरूंकडे मी जोपर्यंत जात नाही, त्यांच्याशी मी चर्चा करून अध्यात्माचा प्रवास मी पुढं करीत नाही, तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत माझी अंतःकरण वृत्ती आनंदाची होणारच नाही. म्हणून ही सगळी जी काय आहे दुःख जी माझ्यासमोर येतात ना, ती सगळी काय आहेत, सुखाची लेवणी अंगे आहेत. हे लक्षात ठेवायचं. म्हणूनच तर आपले संत काही आहेत ते काय म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. असं का म्हणाले ते समजून सांगण्याचा तेच प्रयत्न करतायत, की तुम्ही जाणा सुखरूपता कशात आहे. ती ऊसाच्या वाकडेपणात वगैरे नाहीये, तर ती कशात आहे, त्या ऊसाच्या रसात आहे. मग ऊसाचा रस गोड लागल्यावर काय होतं, मला बरं वाटतं. मला बरं वाटतं तर कोणाला बरं वाटतं हे समजून घ्या. मग आपण म्हणतो अंतःकरणाला बरं वाटलं, पण अंतःकरण जड अचेतन. मग कोणाला बरं वाटलं, तर अंतःकरणातल्या प्रतिबिंबाला म्हणजे कोणाला, जीवाला बरं वाटलं. आत्मा कायम सुखरूपच आहे. मग आता तुला जर का खरोखरीच सुखरूप व्हायचं असेल तर तुला काय करावं लागेल, तुला पांडुरंगाची भक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून जाणते व्हा. परमार्थात जो काय विचार आहे तो विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे सगळे जाणते करण्याचे विषय आहेत. कुठलाही नेणतेपणाने केलेला विषय हा मला कधीही आनंदाकडे घेऊन जाण्याची व्यवस्था नाहीये. आपल्याला काही जर करायचं असेल तर ते अभ्यासपूर्वक आपण प्रगट झालं पाहिजे. समर्थांचं म्हणणंच आहे, अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतर झाकोन असावे. प्रगट होऊनी नासावे हे बरे नव्हे, हे स्पष्ट केलंय. प्रगट व्हावं म्हणजे दुसऱ्यांना सांगण्यासाठी प्रगट व्हावं हा विचार नाही. प्रगट व्हावं म्हणजे आनंदरूपतेकडे प्रगट व्हावं. मी अभ्यास करावा आणि अभ्यास करता करता माझी अंतःकरण वृत्ती विषयाशिवाय शांत राहायला शिकावी. म्हणजे ती शिकवावी लागते आणि ती सहज राहत जाते. आता सहज राहील त्यावेळी माझा परमार्थ संपलेला आहे, पण ती सहज राहत नाही तोपर्यंत मला मात्र माझ्या अंतःकरणाला काय केलं पाहिजे, सतत समजून सांगितलं पाहिजे की अरे तू इथं चुकतोयस. तू काय केलेलं आहेस की तू आत्ता दुसऱ्यांचा द्वेष करतो आहेस. दुसऱ्यांचा द्वेष करताना माऊली असं म्हणते की तू दुसऱ्यांचा द्वेष केला तर तू स्वतःचाच द्वेष केलेला आहेस आणि त्या निमित्ताने तू सुखी होशील किंवा दुःखी होशील. मग सुखी होशील किंवा दुःखी होशील तर तू सुखरूप आहेस, म्हणून तू द्वेष थांबव. मला माझ्या अंतःकरणाशी बोलता येतं. का बोलता येतं, कारण मी आणि अंतःकरण दोघं कसे आहोत, वेगळे आहोत. मग जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या काय असतात, वेगळेपणाने बोलता येतात. साधन कसं आहे, वेगळेपणाने करण्याचं साधन आहे. साधन नेहमी कृत्रिम असतं. आपल्याला श्रीगुरु काय सांगतात, साधन करा. कृत्रिम असतं साधन. सिस्टीम ही नेहमी कशी असते, कृत्रिम असते. पण काही वेळा काय होऊन जातं, सिस्टीममध्येच आनंद वाटतो. पंढरपूरला बरं वाटतं. का बरं वाटतं, तर तिथं गेल्यावर घरदार सोडल्याचा हा पहिला आनंद. घरदार सोडलं का, आता घरातल्या ज्या कटकटी आहेत त्यातनं मी काय झालो, दूर झालो. आणि मग जमलं तर पांडुरंगाचा विचार. कारण मग तिथे काय सुरू होतात दुसरे विचार. एकादशीला आलो ना, मग आता काय केलं पाहिजे, मग मेनू काय आहे, कुठे, या आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरात. मग त्या मेनूची चर्चा. पांडुरंग लांबच राहतो.
जमलं तर कळसाचं दर्शन, नाहीतर रामकृष्ण हरी. सगळे विचार भेटलेल्या लोकांबरोबर बोलणी वगैरे, हा जाणत्याचा परमार्थ नाहीये. मला सांगायचा मूळ उद्देश आहे, मला जर का आनंदाशी एकरूप व्हायचं असेल तर मला श्रीगुरु काय सांगतात ना, हे बारीक सारीक विचार करायची गरज आहे. ते असं का बोलले, त्यांनी असं का बोलले, संत असे का बोलले, माऊली असं का बोलते. माऊली काय स्वतः कळून असलेली व्यक्ती नव्हती काय, संतपदाची व्यक्ती. आणि ती संतपदाची व्यक्ती म्हणते की मला निवृत्तीनाथांमुळे मी एकरूप झालो माझ्या आनंदाशी. ती पहिल्यापासूनच एकरूप होऊन आलेली व्यक्ती जेव्हा निवृत्तीनाथांचं भजन म्हणते त्यावेळी सुद्धा मला सुद्धा श्रीगुरूंची गरज आहे. जर श्रीगुरू माझ्या अंतःकरणात असतील, म्हणजे श्रीगुरू माझ्या जीवनात असतील, तर माझा जो अभ्यास आहे तो पहिलं पार पावण्याची व्यवस्था आहे. अन्यथा अभ्यास काय चाललेला असतो, यथातथा चाललेला असतो. आपल्याला यथातथा अभ्यास करायचा नाहीये. अभ्यासाला जर का एकदा उतरलंच आहे ना मैदानात आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेकडे जाण्यासाठी, तर त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. आणि पाठपुरावा झाला असेल तर मला फुटकळ साधनं करून चालणार नाही. फुटकळ साधनं काय आहेत, पारायण करणं. पाहिलं आता तुम्हाला राग येईल, पोथी वाचणं, हे काय आहे, ही फुटकळ साधन आहेत. त्यांनी आत्मस्वरूपाची ऐक्यता नाहीये. विचार करावा लागेल. माऊली काय सांगते, तैसा विचारूनी अहंकारू सांडीचे. गुरुदत्ताची चरित्राची पोथी वाचून आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. ती पोथी काय सांगते हे महत्वाचं आहे. ते लिहिलेलं काय म्हणतंय, मग त्याशिवाय काय आत्मज्ञान होणार. म्हणून जाणते व्हा. संतांचं काय म्हणणं असतं, कायम जाणते करायचे असतात त्यांना. तो साधन त्याचं तो पूर्ण करू शकतो, त्याला काही अडचण नाही. पण कळलं तर ना, मला कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी माझं जीवन जगलं पाहिजे. जोपर्यंत जीवन जगत नाही तोपर्यंत साधनेचा विचार कसा आहे, तो रामकृष्ण हरी. ICU मध्ये असतो आणि विषयांमध्ये आनंद आहे हे विचार माझे कसे असतात, पक्के असतात. ते विचार मला माझ्या आनंदाकडे नेत नाहीत. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला भक्ती असो, नंतर योगमार्ग असो, नाहीतर ज्ञानमार्ग असो, जे काय आपल्या अंतःकरणाला अनुचित आहे ते अनुचित साधन आपल्याला श्रीगुरु देतात. माझी अंतःकरण वृत्ती जर का कठोर असेल तर योगमार्गाचा अवलंब करता येतो. माझी अंतःकरण वृत्ती द्रवीभूत होणारी असेल तर भक्तीचा विचार करता येतो. आणि माझी अंतःकरण वृत्ती सत्वगुणाची असेल तर ज्ञानमार्गाचा येतो. किंवा या तिन्ही शेड्स असू शकतात. असं प्रत्येक जी गोष्ट आहे ना, माझी अंतःकरण वृत्ती काय योग्यतेची आहे हे ओळखणारे सद्गुरू आहेत. आणि त्याप्रमाणे मला ते अभ्यास देतात. आणि तोच अभ्यास मी करण्याची गरज असते. आणि तो सोडून जर मी काही करत असेल तर मी काय केलेलं आहे, मी माझं आयुष्य वाया घालवीत चाललेलं आहे. हेच त्याचं उत्तर आहे. श्री गुरूंनी सांगितलंय ना, आयशा विवेका लागी. म्हणजे विवेक जर मला ते सांगत असतील की तू मनाच्या श्लोकाचा अभ्यास कर, तू पंचदशीचा कर, तू ज्ञानेश्वरीचा कर, असं ते जेव्हा मला सांगतात त्यावेळी ते माझ्या अंतःकरणाला अनुकूल असं साधन सांगितलेलं असतं. आणि त्या अनुकूलातनं माझ्या अभ्यासाची प्रगती होत जाते. कारण का, मला जे आवडतं ते करण्याची प्रवृत्ती माझी असते. हे लक्षात ठेवावं. आणि या अभ्यासात जर यांत्रिकता नसेल, नामस्मरण घेण्यामध्ये यांत्रिकता नसेल, तर मग काय होऊन जातं, ते जाणतेपणाने अभ्यास होतो. आणि जाणतेपणाचा अभ्यास मला कुठे, आनंदाकडे घेऊन जातो. म्हणून आनंद हा काय आहे, आपल्या अभ्यासाचा हेतू आहे. आणि तो हेतू पूर्ण करायचा असेल तर मला काय केलं पाहिजे, मला आनंदाची भाषा केली पाहिजे. आनंदरूपतेसाठी साधन केलं पाहिजे. पुन्हा एक प्रश्न असा आहे की ती आनंदरूपता तुला वेगळेपणाने कळणार नाही, हे त्यांनी आपल्याला पक्क सांगितलेलं असतं. आणि त्या आनंदरूपतेसाठी तुला साधन करावं लागेल. आणि या हवे असलेल्या साधनांनी अविद्या जी आहे, कल्पित अविद्या, ती निवृत्त होईल. म्हणजे काय निवृत्त होईल, की जे जे माझ्या अंतःकरणामध्ये असलेले नको असलेले जे विचार आहेत ते निवृत्त होतील. ज्या दिवशी ते सकारण निवृत्त होतील त्या दिवशी तू आनंदाचा ठेवा होऊन जाशील. म्हणून आपल्याला जे सांगणं चाललेलं आहे ते असं आहे की म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. म्हणून असे जे काय शब्द ज्ञानेश्वरीत जेव्हा येतील त्यावेळी समजावं की ही सिद्धांताची ओवी आहे. हा तैसा ही काय आहे, तैसानी जर का ओवी आली की समजावं ही सिद्धांताची ओवी आहे. आणि सिद्धांताच्या ओव्या या सगळ्या काय असतात, आपल्या अभ्यासाच्या ओव्या असतात. या ओव्या आपल्या अभ्यासाच्या ओळखायला शिकलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये आलं ना, म्हणून आलं म्हणजे अभ्यासाची ओवी. तैसा विचारूनी अहंकार सांडीचे, सिद्धांताची ओवी.
असं जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही, बारीक सारीक विचार जे आहेत ते विचार मला माझी बुद्धिवृत्ती सूक्ष्म करायला खूप उपयोगी पडतात. आणि जोपर्यंत माझी बुद्धिवृत्ती या जाणतेनी, म्हणजे जाणणारे जे श्रीगुरु आहेत त्यांच्याकडनं मी जोपर्यंत शिकून जाणता होत नाही, तोपर्यंत मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था नाही. म्हणून अर्थ लिहिताना इथे लिहिलंय, म्हणून श्रीगुरु अध्यात्म ज्ञान आणि त्या योगाने प्राप्त होणारी कृतकृत्यता यांचे महत्त्व कळलेल्या जाणत्यांनी श्रीगुरूंची भक्ती करावी. श्रीगुरूंची भक्ती का करावी? त्यांना प्रसन्न करावं. आणि प्रसन्न केलं की काय असतं? ते मला माझ्या आनंदाचा, म्हणजे माझ्या हिताचा ते उपदेश देतात. इथं म्हणलंय माऊलींनी एका ठिकाणी की अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली वडील जगा. श्रुतीला माऊली म्हणलं, पण श्रुतीचे शब्द काही माझ्या पुढं येत आहेत का? ते नुसते आले शब्द, पण कळण्याची व्यवस्था काय श्रुतींचा? अहितापासून काढीती, तर ते कोण काढतं मला अहितापासून? तर श्रुती माऊली. म्हणजे आता तिथं गुरु माऊली हा शब्द खरं केला पाहिजे. म्हणून गुरु माऊली काय करते? अहित काय आहे आणि हित कशात आहे हे मला सांगते. तू जो देहादी प्रपंच सर्वस्वपणाला लावून सत्यत्वाने जो करतो आहेस, यात तुझं अहित आहे. तुला आनंदाकडे जाण्याची कधीही व्यवस्था होणार नाही. आणि तुझं हित कशात आहे? तर तुझं हित हे श्री गुरु सांगतील तसं, संत सांगतील तसं, माऊली सांगेल तसं. आता ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला बसलोय ना, मग माऊली सांगेल तसं. मग माऊली सांगेल तसं जर का मी माझी अभ्यासाची कालक्रमणा केली, तर मी काय आहे? आनंदाशी एकरूप होईल. कारण का? श्री गुरु आपल्याला मुळातच तो विचार कसा घालवावा हे समजावून सांगतात. कारण हे जे विचार आहेत, हे विचार आत्ता माझ्या मनात द्वेष आला तर काय होऊन जातं? मी जर का तो द्वेष आला, मी कुठेतरी पोथीत याच्यात वाचलेलं आहे की द्वेष आला तर द्वेष करून चालणार नाही, बस एवढं वाचलेलं असतं. आणि मग मी म्हणतो नाही नाही द्वेष केलाच नाही पाहिजे. आणि मग काय होऊन जातं? द्वेष थांबतो. पण कसं झालं? एखादा नको असलेला विचार जर मी नामस्मरणाने घालवला तर, हाही विचार करायची गरज आहे की नको असलेला विचार जर मी नामस्मरणाने घालवण्याचा प्रयत्न केला तर ते कसं आहे? उदाहरण दिलंय माझ्या श्रीगुरूंनी. ती म्हणजे काय केलं मी? की लहान पोराची चिरचिर बंद करण्यासाठी गोळी देणे. नको असलेला विचार आहे तो कल्पनेतला आहे. मग तो कल्पनेतला विचार जर मला घालवायचा असेल तर त्याला हव्या असलेल्या कल्पनेची गरज असते. आणि हव्या असलेली कल्पना ही ग्रंथात असते, श्रीगुरूंच्या अंतःकरणात असते. म्हणून ते मला काय सांगतात की तू केवळ त्या विठ्ठलासाठी नामस्मरण कर, विठ्ठल प्राप्तीसाठी नामस्मरण कर. नको असलेला विचार हा हव्या असलेल्या आत्मविचारांनीच जाणार आहे. याला म्हणतात मुळातली तोड. मुळातनं नको असलेला विचार घालवायचा असेल तर त्या नको असलेला विचाराचं चिंतन करावं लागेल. तो कशाविषयी आला? तो देहतादात्म्याविषयी आला. मग देह म्हणजे मी आहे काय? हा विचार करायची गरज आहे. कारण देह म्हणजे मी असतो तर मला माझ्या देहाशी बोलता आलं नसतं वेगळेपणाने. ज्या अर्थी मी माझ्या देहाशी वेगळेपणाने, स्थूल देहाशी, सूक्ष्म देहाशी वेगळेपणाने बोलू शकतो, त्यासाठी मी काय करू शकतो? त्याच मनाची मी समजूत घालू शकतो. उपदेश कसा आहे? जिथं बिघडलं आहे ना तिथं उपदेश आहे. बिघडलं काय? तर बिघडली आहे माझी अंतःकरण वृत्ती. आता ती अंतःकरण वृत्ती बिघडलेली असेल तर औषध अंतःकरण वृत्तीलाच करावं लागेल. बिघडली अंतःकरण वृत्ती, औषध अंतःकरण वृत्तीतच करावं लागेल. आता हा मूळ विचार आहे. आपण मूळ विचार न करता वरवर जर का नको असलेला विचार नामस्मरणाने घालवण्याचा प्रयत्न केला तर तो परत विचार आल्याशिवाय राहत नाही. तो येतोच. पण जेव्हा विचारांनी हवे असलेल्या मी त्याला बाजूला करतो, त्यावेळी तो विचार डायल्यूट होतो आणि तो नको असलेला विचार काय होऊन जातो? बाधित होतो. मग तो काय होतो? बाधित होतो या शब्दाचा अर्थ तो विचार परत आला तर मी नुसताच हसून त्याच्याकडे काय होऊन जातो? सोडून देऊ शकतो. कारण मला माहिती असतं याचे दुष्परिणाम काय असतात, हे भोगलेले असतात. पण हे सगळं जे काय समजून सांगण्याचं कार्य जे आहे ते केवळ श्रीगुरु आणि श्रीगुरूच करतात. तेच मला ग्रंथ समजावून सांगतात. म्हणून श्रीगुरूंचं लक्षणच केलंय श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. श्रोत्रिय म्हणजे 3 काय आहेत? प्रस्थानत्रयींचा विचार आहे. 10 उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र, या 3ही गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. आणि श्रोत्याला आलेली शंका ते तिथल्या तिथे समजावून सांगतात.
हे श्रीगुरूंचं पहिलं लक्षण आहे. नाहीतर काय असतं, श्रीगुरूंना एखाद्या आपण शंका विचारली ना, तुला ते कळणार नाही, तू नंतर ये. म्हणजे केव्हा ये? हां, तुला जरा नाही का थोडंसं अधिकार वाढवावं लागेल. म्हणजे काय करायचं तेही नाही बोलणार. म्हणजे ही जी अशी उत्तरं देतात, ही श्रीगुरु पदावरची व्यक्ती नाही. पुन्हा तिला आनंदाचा अखंड अनुभव पाहिजे. तो आनंदाचा अनुभव असेल तर तो आनंदाचा अनुभव अविद्या निवृत्ती करून येतो, हे त्यांना माहिती असतं. म्हणून ते स्वतः काय करू शकतात, मार्गदर्शक होऊ शकतात. असे श्रीगुरु. आणि तिसरं दयाळू. दुसऱ्यांना आनंद देण्याविषयी काय असतात, ते तत्पर असतात. व्यावहारिक सत्तेत तुम्ही बघा, एखाद्याला एखादी गोष्ट जर का प्राप्त झाली, तो त्याचं पेटंट घेतो. आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेकडे जाण्याचं पेटंट कोणी श्रीगुरूंनी घेतलेलं नाही. हां, की ही सगळी आमचीच मक्तेदारी आहे असं नाहीये. त्याची पेटंट नाही बाजारात मिळणार आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेसाठी. त्याला जाणत्या श्रीगुरूंकडेच जावं लागेल. आणि त्या जाणत्या श्रीगुरूंकडनं आपल्याला आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत, जाणते व्हा आणि जाणत्याचा परमार्थ करा, न जाणता कोटीवरी, असं समर्थ सांगतायत. तसं करू नका. जाणतं व्हा. जाणतं होता होता एक दिवस आनंदाशी एकरूप व्हाल. पण तोपर्यंत मात्र काय आहे, साधन, साधन आणि साधन, या तीन गोष्टींचा आपण काय धरला पाहिजे, ध्यास धरला पाहिजे. आणि तो ध्यास धरायचा असेल, अंतःकरणात एका वेळी एकच गोष्ट राहते. आता तोच ध्यास धरायचा असेल तर पुन्हा प्रपंच 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 याचा जो विशेष ध्यास माझ्या अंतःकरणात आहे, तो विशेष ध्यास शांत केला पाहिजे. आणि हा आनंदाकडे जाण्याचा विशेष ध्यास जो आहे, संत श्रीगुरूंनी केलेलं मार्गदर्शन, त्याचा ध्यास मी जर धरला तर मी सुद्धा तितकाच, जेवढ्या आनंदात ज्ञानदेव आहेत, जेवढ्या आनंदात संत तुकाराम आहेत, जेवढ्या आनंदात अशा सगळ्या अद्वैत जाणणाऱ्या व्यक्ती आहेत, माझे श्रीगुरूही आहेत, तेवढाच आणि तितकाच मी आनंदरूप होण्याची व्यवस्था आहे. पण त्यासाठी मात्र त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब मला करावाच लागेल. नो चॉईस, हे लक्षात ठेवावं. आणि आता आपण आजच निर्णय करावा. कारण का, माऊलींचंच मनोगताच्या ओव्या चालल्या आहेत. कारण पुढे काय होणार आहे, पुढे आपल्याला आणखीन अभ्यास करायचा आहे. म्हणून श्रीगुरूंचं मार्गदर्शन, म्हणून श्रीगुरूंना वंदन हे कायम असलंच पाहिजे. सुरुवातीला करायचं माझं विसरलो, पण काय आहे, आत्ता मी जाता जाता करतो. ऐकणारे श्रोते सुद्धा कसे आहेत, श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, ही माऊलींची भाषा आहे. श्रोता आणि वक्ता हे दोघंही कसे असतात, समसमान असतात. फक्त काय झालेलं असतं की कर्मधर्म संयोगाने वक्ता एका खुर्चीवर असतो आणि समोर श्रोते असतात. म्हणून श्रोते सुद्धा कसे आहेत, देवते रूपच आहेत. आणि तिसरी देवता की जिचा उल्लेख मी करायचा विसरलो, ती म्हणजे व्हॉट्सॲप देवता. त्या व्हॉट्सॲपमुळे सुद्धा आपल्या अभ्यासाची सोय होते. म्हणून व्हॉट्सॲपला सुद्धा देवतेचा दर्जा देण्याची गरज आहे. या तिघांना वंदन करतो. आणि आजचा विचार जो आहे, जाणतेने गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती, याला पूर्णविराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.